हेलो एवरीवन। जो जेडी वर्सेस पनीर का सेकंड एपिसोड था पालक पनीर, जिसमें सब लोगों ने जिन्होंने भी कमेंट्स किए वो सारी रेसिपीज में बनाने वाला हूँ, लेकिन आज पहले हम बनाएंगे ये वाली पनीर शोरमा। ये पनीर वर्सेस जेडी का थर्ड एपिसोड है। अगर सेकंड और फर्स्ट एपिसोड आपने नहीं देखा आप जाके जरूर देखना, ठीक है? स्टार्ट करते हैं। लोकांना पनीर खूप आवडतं, पण मला त्याचा स्वभाव खूप आवडतो. आता मी याला काटा चमच्याने टोचला तरी हा शांत. त्यानंतर मी त्याला दही, चटणी, ओवा, धनिया पावडर, जिरा पावडर, काळी मिरी, आलं लसूण पेस्ट, हळद, कसुरी मेथी आणि 2 चमचे लिंबाचा रस यांना मिक्स करून पनीरला त्यात 15 मिनिटं बुडबुड बुडवला. तरी काय बोलला नाही. मग तव्यावर थोडासा बटर टाकून त्याला पाक कुरकुरीत होईपर्यंत भाजला. आलेला त्यावेळी गोरा होता, आता मात्र लाल व्हायला लागला. म्हणून जरा साईडला शांत बसवला. आता पनीरला एकटं वाटायला नको म्हणून कांदा, गाजर, बीट याला विनेगर, पाणी, साखर, मीठ मध्ये मिक्स केलं. राईम झालं का? आणि याचा इन्स्टंट आचार तयार केला. जर तुम्हाला पनीरवर प्रेम नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. डायरेक्ट सॅलड वापरू शकता. पनीरला फिजिकली सतवल्यानंतर आता मेंटली जळवण्यासाठी मी एका काळ्या पॅनवर पांढरे तीळ टाकले. तेच पांढरे तीळ एका मिक्सी जारमध्ये टाकून त्यात लसूण, मीठ, तेल, दूध, दही टाकलं आणि एकदम जबरदस्त असं व्हाईट डीप बनवून घेतली, म्हणजेच व्हाईट सॉस. हे सगळं पनीर बघत होता तोपर्यंत मी तव्यावर पराठा भाजून घेतला आणि एवढं सगळं सहन केल्याबद्दल मी पनीरला शेवटची सलामी देऊन त्याला कट केला. आता पराठा आणि त्यावर व्हाईट डीप किंवा मायोनीज, त्यावर आपला पनीर आणि इन्स्टंट आचार या सगळ्यांना रॅप करून त्यांची शर्मा फॅमिली कंप्लीट झाली. पनीरच्या प्रेमळ स्वभावासाठी हा व्हिडिओ नक्की तुमच्या पनीर लवर्स मित्रांसोबत शेअर करा आणि जाताना सबस्क्राइब करा, वरना पनीर बुरा मान जाएगा. ये है पनीर शोरमा और इसको ट्राई करते हैं. एक और बाइट लेना पड़ेगा. कुछ नहीं बोल सकता, इसको खत्म करने के बाद ही बोलूंगा. अभी चलो बाय.